नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूज 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या युवती या गावामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि इथं अपक्ष उमेदवाराची इथं रॅली करण्यात आलेली होती या युवती गावामध्ये. त्यांनी आता इथं नारळ फोडलेला आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? मी ॲडव्होकेट रामेश्वर शेटे. या आता ठिकाणी कोट जिल्हा परिषद मध्ये माझी पत्नी सौम्यनाक्षी रामेश्वर शेटे या अपक्ष म्हणून उभा आहेत. आता जी रॅली जी काढली होती तुम्ही ते तुमचं मिशन काय असणार आहे इलेक्शनचं? माझ्या इलेक्शनचं मिशन म्हणजे ह्या पूर्ण जिल्हा परिषद सर्कलचा विकास ज्या पद्धतीने तर चांगल्या माणसांनी डावलून पक्षाचं काम मी निष्ठेनं करतोय, परंतु ज्या माणसाली स्वतःच्या गुत्तेदारीशिवाय कसलंही लोकांचं काम त्यांना माहीत नाही, विकास काय असतो हा कसा असतो हेच माहीत नाही, अशा लोकांना तिकीट जर ह्यांनी दिले तर एक मी याच्यासाठी उभारलो की जनता माझ्या पाठीशी आहे. मी जनतेच्या गेली 40 वर्ष सेवा करतोय आणि या सर्व गावातील लोकांचा शैक्षणिक असो सामाजिक असो सर्व विकास करण्यासाठी या ठिकाणी मी माझ्या पत्नीला अपक्ष म्हणून उभा केलेला आहे. बरं, आता तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात अगोदर काम करतो मी सर्वात अगोदर ज्या ज्या गावामध्ये सर्वसामान्य नागरिकांना महिलांना घरोघर पाणी पोचत नाही अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार. त्यानंतर ज्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्या ठिकाणी त्या इमारतीची दुरावस्था झालेली आहे अशा सर्व शाळांच्या अगोदर मी सुधारणा करणार, शिक्षणासाठी जास्त वेळ देणार आणि बाकी पुन्हा प्रत्येक गावातील रस्ते नाल्या आणि विकासाच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार. महिलांसाठी रोजगारीसाठी काय करणार आहे? महिलांच्या रोजगारीसाठी
बचत गटाच्या माध्यमातून जे बचत गट आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उद्योग जे त्यांची स्वतः त्या बचत गटाची इच्छा आहे त्या बचत गटाच्या महिलांना त्यांचे उद्योग उभारण्यासाठी मी जिल्हा परिषद मार्फत आर्थिक मदत करून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. काय नाव तुमचं? चंद्रकांत माले. पण निश्चय बोलणार बघावं लागतोय मग तसं आपलं बघू आपण काय करतात आम्हाला आणि आम्ही जर उठलो मग सोडणार नाही. काय नाव तू? नागनाथ शेटे. काय सांगाल आता इथे ते रॅली करण्यात आली होती, इथं नारळ फोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला यांच्याबाबत? यांच्याबद्दल काय सांगाल? वकील साहेबांनी 40 वर्ष गावातला विकास केला, सर्व धर्माच्या माणसाला धरून आतापर्यंत त्यांनी बरेच विकासाचे कामं केलेत आणि एकनिष्ठ पक्षाचे राहून पण त्यांना नुसतं राणादादाने तिकीट देतो म्हणून महिनाभर त्यांना हे दिलं नाही. त्यांनी विकास भरपूर केलेला आहे आणि त्यांच्या मागे पूर्ण मतदारसंघातील आणि तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि ती विजय कशामुळे वाटतंय तुम्हाला विजयवरती? त्यांनी विकास भरपूर केलेला आहे. काय 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 केलेलं आहे? गावात म्हणजे हे व्यापारी संकुलन काढलेले आहेत, गावात पूर्ण नाल्या काढलेल्या आहेत. परत सगळ्या धर्माला धरून आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांचा भ्रष्टाचाराचा आगर बाकी त्यांनी फक्त स्वार्थ न बघता परपंच न बघता फक्त गावाचा विकासच करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला सांगा, आता पक्षाचे उमेदवार आहे आणि हे तर अपक्ष उमेदवार आहे, तर तुम्हाला का बरं वाटतं घेणे देतील? त्यांनी बरेच झालं, केवळ त्यांनी राष्ट्रवादी गटालाच फक्त त्यांनी राणादादाच्या गटालाच फक्त त्यांनी तिकीट दिले आणि भाजपला कार्यकर्त्याला बाकीच्या दिलेले नाहीत. त्याचे 5 वर्ष विकास केलेला नाही. काय म्हणला तुम्ही? 1 गुंठा मला जमीन नाही तरी मला घरकुल नाही अजून. 1 गुंठा जमीन नाही अजून मला घरकुल नाही. मग घरकुलाचं काम कधी करावं लागतं. ठीक आहे, काय म्हणलं तुम्ही? पुढे या, पुढे या. 5 वर्षे आम्ही जिल्हा परिषद सदस्य नाव सांगा आधी आधी नाव सांगा. गौरव पडुळकर. काय सांगता? आता इथं तुम्ही रॅली झाला होता आणि काय तर म्हणाल तर तुम्ही निवडून कोणाला दिले, काय दिले? हो दिल त्यांना 5 वर्षे भाजपला. हा काय विकास केलाय का नाही? काहीच नाही, काहीच नाही. रस्ता सुद्धा नाही येत पुण्याला. मुंबई, पुणे, हैदराबाद, गुजरात. आता काय वाटतं तुम्हाला? कोण आल्यावर तुमच्या गावाकडला विकास होईल? रस्ते, पाणी, शेटे साहेब आल्यावर होईल की, आम्ही करून घेऊ की. हा कशामुळे वाटतं असं? कशामुळे आमचा आत्मविश्वास आहे ना त्यांच्यावर. हा बोला. रामेश्वर धोंडोबा शेटे हे आपल्या कोण गटामध्ये उमेदवारी त्यांना राणादादानं दिली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत देतो म्हणून त्यांनी धोका दिला. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते की वकील साहेब तुमची फिक्स आहे म्हणून असं हायगाई करून वकील साहेबांनी धोका दिला. वकील साहेबांनी प्रत्येक पक्षामध्ये जाऊन निष्ठेने काम करून गावचा विकास केला. पूर्ण गावाला सुंदरीकरण करून दिलं. आमच्या कोण गावाला नाल्या बनवल्या, रोड बनवले, सभागृह बनवले, गाळे तयार केले. आपले जे विद्यार्थी आहेत, जे असुशिक्षित म्हणजे बेरोजगारी आहेत, त्यांना काहीतरी उद्योग करण्यासाठी त्यांनी कमीत कमी 25 ते 30 असे त्यांनी हे दुकानं तयार करून दिली. प्रत्येक ठिकाणी गोरगरिबासाठी धावून जाणारे आणि वेळोवेळी मदत करणारे आपले वकील साहेब आहेत. आणि इथून पण जिल्हा परिषदला जर जनतेनं निवडून दिलं तर अख्ख्या 12 गावचा विकास करण्यासारखी त्यांच्या क्षमता आहे आणि ते करू शकतात. आणि त्यांनी दिलेली हमी कधीच फेल जाऊ देत नाहीत. गरीब गोरापर्यंत पोहोचणारे, दवाखान्याच्या कामाला, तुमच्या कोर्ट कचेरीच्या टायमाला किंवा अनेक अडचणी जनतेमध्ये निर्माण होतात, त्या टायमाला जर त्यांना हाक मारली तर ते धावून येतात आणि प्रत्येक गोरगरिबाचे कामं करतात. असे नेतृत्व असणारे आपले वकील साहेब ह्यांना युती हा जनतेने निवडून द्यावं आणि त्यांच्याकडून जे काय अपुरे काम आहेत ते वकील साहेबाकडून करून घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे. बघा, आपण युवती या गावामध्ये आलेलो होतो. धाराशिव जिल्ह्यातले हे गाव आहे. या गावाचं नाव युवती आहे आणि इथं अपक्ष उमेदवार असलेले कब्बशी ह्या चिन्हावर त्यांचं मतदान असणार आहे.
तो अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे त्यांची इथे प्रचाराची रॅली इथे निघालेली होती आणि त्या रॅलीमध्ये नारळ इथे युती हे धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे आणि या गावामध्ये इथं यांनी नारळ फोडण्यात आलं होतं. त्यांची प्रचाराची रॅली इथून निघालेली होती. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काय वेगळे विषय आहेत तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभि जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, युती, तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद.